प्रेग्नन्सीमध्ये रात्रभर कूस बदलते आणि झोप येत नाहीये का? हे नॉर्मल आहे का आणि याचं काही सोल्युशन पण एक्झिस्ट करतं का? जशी जशी प्रेग्नन्सी पुढे जाते, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर, त्यामध्ये पोटाची वाढ व्हायला सुरुवात होते आणि तुमची पोझिशन कम्फर्टेबल राहत नाही, अवघड होते. तुम्ही प्रॉपरली बसू शकत नाही, झोपू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं परत परत वॉशरूमला जावं लागतं. तुमच्या पायामध्ये पेन होतं, पायामध्ये क्रॅम्प्स येतात आणि ॲसिडिटी हा तर मोठा प्रॉब्लेमच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले हे समजून घ्या की हे सगळे प्रॉब्लेम्स रिअल आहेत आणि तुम्ही ओव्हर रिॲक्ट नाही करत आहे. आता सिंपल सोल्युशन काय आहे? डिनर हा 7च्या आधी करा. लेट डिनरमुळे ॲसिडिटी आणि हेवीनेस खूप जास्त होतो. झोपण्याच्या आधी हळदीचं किंवा केशरचं दूध प्या. सेकंड ट्रायमिस्टर पासून लेफ्ट साईडला झोपायची सवय लावा. त्यामुळे बेबीला बेटर ब्लड सप्लाय आणि बेटर ब्लड फ्लो मिळतो. एक अजून सोल्युशन आहे, पिलो हॅक. एक पिलो पायामध्ये आणि एक पिलो बॅकला. त्याने तुम्हाला अजून कम्फर्टेबल फील होईल. रात्रीच्या वेळेस बॅक पेन आणि लेग क्रॅम्प्स सोपे नसतात. त्यासाठी तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून कॅल्शियमचा डोस ठरवून घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन नको असतं, तुम्हाला सपोर्ट गरजेचा असतो. प्रेग्नन्सीमध्ये रेस्टला लक्झरी समजू नका, ती खूप इम्पॉर्टंट अशी नेसेसिटी आहे. अशाच प्रेग्नन्सी रिलेटेड संपूर्ण नॉलेजसाठी आजच आमच्या पेजला फॉलो करा आणि वृद्धी गर्भसंस्कार कोर्सला रजिस्टर करा.